नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:03 ते 10:44 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:49 आणि यमगंड काळ पहाटे 5:40 ते 7:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 8:17 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु शुक्राबरोबर केंद्रित करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या राशीमध्ये भ्रमण करेल. चतुर्थात असणारा गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दाणदार आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे घरातील ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर मतभेद वगैरे दिसून येतील, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तृतीयात असणाऱ्या गुरुशुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, गडबडीचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. खर्च आणि गुंतवणूक यावर बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र येतोय. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये तुमच्या कामाची वाहवा होईल. तुम्हाला चांगली मदत सुद्धा मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि व्ययातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दाणगा राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्याचे उत्तम प्रकारे साथ लाभेल. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. लाभातील गुरुशुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. प्रलोभनाच्या मागे लागू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदारा बाहेर फिरत जाण्याचा संभव होतो. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील गुरु शुक्राबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्य संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकते. तुमचे अंदाज काही गोष्टींमध्ये चुकू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि अष्टमातील गुरु शुक्राबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे वेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा लांडणार आहे. महत्त्वपूर्ण कामासोबत तुम्ही करू शकता. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि सप्तमातील गुरु शुक्राबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहते. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या तृतीय भ्रमण करेल आणि षष्ठातील गुरु शुक्राबरोबर केंद्र करेल. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा, धकाधकीचा, फिरण्याचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे कामं तुमची पूर्ण सुद्धा होताना दिसून येतील. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:17 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील गुरु शुक्राबरोबर केंद्रित करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र जे खर्च आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा तुमचा आजच्या दिवशी होऊ शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.